निव्वळ बघायची भूमिका घेत आहे. म्हणून आम्ही सीओ साहेबांशी चर्चा करून नंतरच पुढे आमचा मोर्चा किंवा काय असेल पुढे मार्ग आम्ही ठेवू. साईबाबांच्या मंदिर परिसरामध्ये रात्री 12 नंतर 5-5 हजार लोक बिनओळखीचे जेव्हा दिसतात तेव्हा अंगाला काटा येतो, शहारा येतो. कितीही मोर्चे काढा, मोर्चाचा दुष्परिणाम हा रात्री 12 नंतर दिसतोच आहे. रात्री 12पर्यंत शिर्डी पूर्ण नगरी पवित्र असते आणि रात्री 12 नंतर शिर्डी अपवित्र असते. त्यांच्यावर आंदोलन करायची वेळ येते तर मग विरोधकांनी काय करायचं? किंवा असंही असेल, साहेबांच्याही मनात नसेल का हा विषय मार्गी लागावा किंवा भरपूर विषय निघल्या तर ते मार्गी लावावं. आणि मला वाईटही वाटतं, माझे जे सत्ताधारी मित्र आहे, BJPचे मित्र आहे, तर त्यांना एवढी पण मुभा नाही की ते त्यांच्या पालकमंत्र्याला आमदार साहेबांना सांगू शकतात की हा विषय शांततेत हाताळणे बंद केले होते त्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी. तर जी पब्लिक इतक्या लांबून आपल्याला दर्शनाला येते, ती दर्शनाला न जाता त्यांना गेटवर उभे केले गेलं. 6-7 नंबरचे गेट बंद केलेले होते. एक गेट प्रथमतः सर्व पक्ष शिर्डी ग्रामस्थांचे मी आभार मानतो की आज कोणत्या तरी एका गोष्टीसाठी परत पुन्हा एकदा एकत्र आले. जेव्हा आंदोलन करायची वेळ येते तर मग विरोधकांनी काय करायचं? किंवा असंही असेल, साहेबांच्याही मनात नसेल का हा विषय मार्गी लागावा किंवा भरपूर विषय निघल्या तर ते मार्गी लावावं. आणि नामदार साहेबांचं काम, नामदार राधाकृष्ण विखेंचं काम मी खूप जवळून बघितलेलं आहे. एका फोनवर म्हणा किंवा एका दिवसात हे सगळे प्रश्न सुटतील. एक तर त्यांच्या मनात नसेल किंवा हे गाव आपले कारभारी जे आहेत, गाव कारभारी, हे त्यांच्या कानावरी गोष्ट घालत नसते. याच्यामध्ये हित कोणाचं आहे याच्यामध्ये बघितलं जात नाही आणि सर्वसामान्य जनतेचं त्याच्यामध्ये नुकसान होतं. तर मला त्यांना हात जोडून विनंती राहील की असेच सगळे पक्ष घेऊन तुम्ही आंदोलन न करता सत्ताधारी नेत्याकडे जावे, त्यांना विनंती करावी, पाठपुरावा करावा आणि प्रश्न एकदम सोप्यात येऊन मार्गी लावा. मोर्चा काढणं किंवा आंदोलन करणं हा दुय्यम भाग झाला. प्रथम भाग असा आहे की मोर्चामध्ये सर्व सत्ताधारी होते, त्यांनी आपल्या सत्ताधारी नेत्याकडे जरी जाऊन विनंती केली असती हा प्रश्न सोप्यात मार्गा लागतो. त्याच्यामध्ये सर्वसाधारण दुकानं बंद करायची किंवा गाव बंद करण्याची वेळ आलीच नाही पाहिजे. आज खऱ्या अर्थाने शिर्डी साईबाबा मंदिर करोनानंतर जेव्हा चालू झालं आणि त्यामध्ये गेट बंद करणे, चालू करणे हे निर्बंध राज्य शासनाच्या आणि कोर्टाच्या आदेशानुसार चालू बंद करण्यात आले. ती परिस्थिती ॲज इट इज तशीच आहे. खऱ्या अर्थाने शिर्डीमध्ये 2 स्वरूप आहे, एक पवित्र आणि अपवित्र. रात्री 12पर्यंत शिर्डी पूर्ण नगरी पवित्र असते आणि रात्री 12 नंतर शिर्डी अपवित्र असते. शिर्डीच्या संपूर्ण दिशेला मंदिराच्या चारही बाजूला गर्दुले बसलेले असतात. ह्या व्यापारी वर्गांचा त्याला सपोर्ट आहे, समर्थन आहे असं मी म्हणतो. खऱ्या अर्थाने व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांना CC कॅमेरा लावलेला आहे, तरीसुद्धा पोलिसांना कल्पना दिली जात नाही. कशाला घाबरतात हे आजपर्यंत कळलं नाही. साईबाबा संस्थांची सुरक्षा यंत्रणा तिथे तैनात असताना तेही तिथे कुठल्याही प्रकारचे ॲक्शन घेतले जात नाही. MSF असेल किंवा इतर यंत्रणा असेल, साईबाबा संस्थांची 2000पेक्षा जास्त कर्मचारी वर्ग मंदिर सुरक्षेच्या यंत्रणासाठी तैनात असून ते 2000 लोक डोळे झाकपाने करताय. मग IS अधिकारी इथे येऊन नुसतं लबाडीचं काम करतो काय हे ते बघण्याचं खरी गरज आहे. खऱ्या अर्थाने CC कॅमेरे शिर्डी परिसरात लावताना किंवा लावलेले आहे त्याचा उपयोग शिर्डीकरांना गुन्हेगारी थांबण्यासाठी आणि साई भक्त सुरक्षेसाठी कुठलाही झालेला नाही. हा उलट साईबाबांच्या दानातून व्यर्थ असा चाललेला खर्च आहे. जोपर्यंत शिर्डीकरांचे, स्थानिकांचे, ग्रामस्थांचे आणि व्यापाऱ्यांची मानसिकता बदलणार नाही तोपर्यंत गुन्हेगारावर आळा घालता येणार नाही. म्हणून संपूर्ण शिर्डीकरांनी कितीही मोर्चे काढा, मोर्चाचा दुष्परिणाम हा रात्री 12 नंतर दिसतोच आहे. आणि यामध्ये मी मोर्चे काढणाऱ्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुमच्याही दुकाने तिथे आहात, तुमच्याही दुकानात रात्री 12 नंतर काय रंगानाच चालतो ह्या दुकानापुढे तुम्हाला हे सर्वची माहिती आहे, कल्पना आहे, तरीसुद्धा तुम्ही पोलीस स्टेशनात त्याचे फुटेज अवेलेबल करू देत नाही. याचं कारण आहे की तुम्हाला वाटतं शिर्डीची बदनामी होईल, पण ही शिर्डीची बदनामी नसून ही स्वतःची बदनामी आहे. तुम्ही हे लपू नका. पोलीस स्टेशन असेल, IB असेल, सुरक्षा यंत्रणा असेल, गोपनीय यंत्रणा असेल, याला संपूर्ण कल्पना द्या आणि शिर्डी साई भक्तांसाठी, शिर्डीकरांसाठी, ग्रामस्थांसाठी कशी सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून पावलं उचला. मंदिर उघडणे, बंद करणे हा अंतर्गत प्रशासनाचा भाग आहे, पण प्रशासनाच्या पलीकडे एक खूप मोठी शिर्डीमध्ये एक वातावरण, दूषित वातावरण तयार झालेलं आहे आणि ते दूषित वातावरण दूर करण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र होऊन एकाच दिलाने, एका मार्गाने हा प्रश्न हाताळावा लागेल. तेव्हाच ह्या मोर्चाला मूर्त स्वरूप नाही. गुन्हेगारी खूप वाढलेलं आहे. गर्दुले असेल, शिर्डीच्या रामाजी जसाही झपाट्याने विकास झाला त्या विकासाच्या पाठीमागे इतके भयान लोक चेहरे शिर्डीत आलेले. साईबाबांच्या मंदिर परिसरामध्ये रात्री 12 नंतर 5-5 हजार लोक बिनओळखीचे जेव्हा दिसतात तेव्हा अंगाला काटा येतो, शहारा येतो. रात्री फिरताना आपण महिलांना, मुलींना घेऊन जाऊ शकत नाही. इतकी मोठी भीती, दहशत तयार झालेली आहे. यावर मोर्चा काढा ना. आणि
मुळात म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी साईबाबा संस्थांना विनंती करतो की आम्ही आधी चर्चा करणार गेट कुठल्या सुरक्षा यंत्रणा कारणास्तव बंद झाले आणि ते कुठलं कारण आहे याचं ओपन सुरक्षा यंत्रणा केलं पाहिजे. याचे संपूर्ण ग्रामस्थांना समजून सांगितलं पाहिजे की ह्या गोष्टींमुळे हे बंद झालेले आहे. त्याचं शंकेचं निरसन करणं हे शंकाचं उत्तर देणे हे साईबाबा संस्थांची प्रथम जबाबदारी आहे. तरीसुद्धा गेले 2 मोर्चे निघेपर्यंत संस्थान अधिकारी कुठल्याही प्रकारचे दखल घेतली जाते, निव्वळ बघायची भूमिका घेत आहे. म्हणून आम्ही CO साहेबांशी चर्चा करून नंतरच पुढे आमचा मोर्चा किंवा काय असेल पुढे मार्ग आम्ही ठरवू. खऱ्या अर्थाने साईबाबा संस्थांनी गेट बंद का केले? कारण ह्या ग्रामस्थाच्या मूर्खपणामुळे तिथे वावरत असलेल्या गुंड प्रवृत्तीचे लोक, दहशतवादी, दारुडे, गंजाडी हे झाडे या साई भक्तांना त्रास दिले जातात. यामुळे साईबाबा संस्थांनी कंटाळून 4 गेट बंद केले. यावर जर आधी निर्बंध घालण्यात आले तर त्यानंतर गेट खुले केले तर साई भक्तांना सुरक्षा निर्माण होईल असं मला वाटतं. सगळ्यात प्रथम मी 4ही गेट उघडे व्हावे यासाठी जे सर्वपक्षी आंदोलन चालू आहे त्यासाठी मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर गुरुपौर्णिमेचा विषय, तर गुरुपौर्णिमेला एवढी गर्दी असताना सबका मालिक एक 4 गेट नाही तर 6 ते 8 गेट आहे. ते गेट आहे ना पूर्णपणे बंद केले होते त्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी. कारण जी पब्लिक इतक्या लांबून आपल्याला दर्शनाला येते ती दर्शनाला न जाता त्यांना गेटवर उभं केले गेलं. 6-7 नंबरचे गेट बंद केलेले होते. एक गेट उघडं होतं आणि त्याच्यातूनच काही थोडेफार पब्लिक सोडत होते. म्हणजे याचा अर्थ काय, कार्यकारी साहेबाला एक कळलं पाहिजे का ह्या गर्दीच्या काळात नुसतं ऑफिसमध्ये न बसता ऑफिसच्या बाहेर पण आलं पाहिजे. गर्दी काय आहे, कुठं दर्शनाला जाता लोकांना काय व्हायचं त्रास आहे हे पाहायचं काम त्यांचं आहे. असे अनेक प्रश्न आहे. कामगारांचा प्रश्न आम्ही वेळोवेळी निवेदन देतो. आम्हाला 1.5 तास बसवते कार्यकारिणी काय, म्हणजे आम्ही कामं घेऊन गेलो, आमचे स्वतःचे कामं कुठे आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न राहतात, ते कर्मचाऱ्यांचे प्रश्न मिटवायसाठी आम्ही गेलो राहतो. 1.5 तास केबिनला बसून ठेवतात आणि कुठे साईरामवाले आले ते तिथे जाऊन बसतात, अर्धा 1 तास बसतात. आम्ही आमचं वैयक्तिक स्वार्थासाठी नाही जात, आमचे कामं घेऊन नाही जात. आम्ही कामगारांचा प्रश्न म्हणून तिथं गेलो राहतो. ते कामगारांचा प्रश्न सोडवायचा राहिलं, आमचे म्हणजे जे निवेदन घेऊन गेलं त्याची दखलसुद्धा घेतली जात नाही. आम्हाला आंदोलन करता येते आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही काही करू शकतो. पण कसं आहे, साईबाबा संस्थान आहे, संस्थांचं नाव खराब होऊ नये यासाठी मनसे कायमच म्हणजे प्रतिकूल अशी परिस्थिती असताना सुद्धा माघार घेतो आम्ही. नाही आज नाही तर उद्या न्याय भेटेल कामगारांना. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एवढे प्रश्न आहे. 4 नंबर गेट तर आहेच, ते उघडायलाच पाहिजे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण कर्मचाऱ्यांचे जे काही प्रश्न आहे ते प्रश्न पण मार्गी गेले पाहिजे. कंत्राटी कर्मचारी आम्हाला वेळोवेळी फोन करतात. असं आहे, एका म्हणजे 3 गावले समजा 3 डिव्हिजन आहे, त्या 3 डिव्हिजनपैकी साई आश्रम 1 नंबरचा, याला एक कायदा वेगळा, दुसरीकडे एक कायदा वेगळा. त्यांना आणायला लावायचं. आता मध्ये डॉक्युमेंट आणायला लावले त्यांना. कायदा कशा संदर्भात का हे जे व्हेरिफिकेशन वगैरे सगळं आणायला, जातीच दाखला आणायला लावलं. आता दुसऱ्या ठिकाणी जे आहे तिथं जातीच दाखला वगैरे काही लागत नव्हता. आता नवीनच परत आणलं आहे हेल्मेट सक्ती. कर्मचाऱ्यांनी करायचं काय, तुम्ही पगार देता किती, त्यांच्याकडून अटी निर्बंध घालता किती, तोही मोठा प्रश्न आहे ना. तुम्ही त्यांना सेवा देत नाही तशी, तुम्ही कर्मचाऱ्यांना काय सेवा देत आहे, तुम्ही त्यांना काही म्हणजे फॅसिलिटी तर तुमची एक पण नाही. बरं तुमची 24 ड्युट्यापैकी तुम्ही 4 दिवसाचं जे पेमेंट आहे ते त्यांना ते भेटत पण नाही. आणि तुम्ही सक्ती तर मात्र अशी करताच का परमनंट माणसं आहे, असं नाही करायला पाहिजे ना. कार्यकारी अधिकाऱ्यांना मी वेळोवेळी निवेदन दिले, आजही निवेदन देणार आहे. आणि कार्यकारी साहेबांनी दखल घ्यावी. यानंतर जर दखल घेतली नाही तर आम्ही ठिय्या आंदोलन करून मनसेतर्फे, मग याला सर्वस्वी जबाबदार कार्यकारी साहेब राहील. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.